त्यात लहान बहीण माझ्याकडे आली आहे म्हणून मी त्यासाठी स्वयंपाक करायला घेतला आहे, कारण तिनं न सांगताच आले म्हणून मला हे सगळं अचानक करावं लागते, म्हणून त्यासाठी मी काही खास करू शकले नाही, साधंच जेवण केलं मी त्याच्यासाठी. आणि माझा मुलगा माऊ आले म्हणल्यावर तिला तिच्या हातनं जेवायचं होतं. आणि रात्री ह्या माऊकडून जेवण आणि दुसऱ्या अगोदरच्या रात्री जी माऊ आली तिच्याकडूनच त्यानं जेवण केलं होतं. तर त्याला माऊ आले तर माऊकडनं जेवण दोघांनाही करायचं असतं, तर सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आणि तिनं अचानक आल्यामुळे मला काही खास करायला जमलं नाही. साधी डाळ, काजू करी, भात आणि चपाती एवढं साधं जेवण केलं होतं. आणि ती कधीही न सांगताच अचानक सरप्राईज देते मला, आणि मला सरप्राईज खूप आवडतं तिचं ते. अचानकच येते तिनं. ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे आणि आम्ही लहान असताना खूप भांडणं करायचो. आम्ही एकत्र किती छान वेळ घालवला. पण आता का बरं आपण पाहुणे एकमेकांचे झालो? असं का असेल? का मुलीच नांदायला जातात हा मला नेहमीच प्रश्न पडतो. का बरं आपणच नांदायला जायचं? मुलांना का पाठवत नाहीत? तर असा भाबडा प्रश्न मला पडतो. जगाची रीत आहे ती चालतच येणार. तर तिला परत लगेच निघायचं होतं. तिच्या मुलाचा नंबर वाढला आहे डोळ्याचा म्हणून ती डॉक्टरकडे दाखवायला आले होते. तर त्याने ते ग्लासेस करायला टाकले होते, तर ते तयार झाले होते. एका तासात त्यांनी बोलवलं होतं. तर तिने थोडासा वेळ आमच्यासोबत बसली, गप्पा मारल्या आणि नंतर ते निघाले. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच.